20 ऑक्टोबर रोजी लढायचं का पाडायचं या निर्णयासाठी मनोज दादांची अंतरवली सराटी येथे समाजाची बैठक होत आहे। या बैठकीमध्ये जमलेला महाराष्ट्रातला जेवढा मराठा समाज असेल त्या समाजाला जरांगे पाटील हे विचारतील की तुम्ही सांगा, उद्याची विधानसभा लढायची आहे का पाडायची आहे, आणि त्यामध्ये ते बहुमताने निर्णय करतील। लढायचं असं जर बहुमताने ठरलं तर तो निर्णय होईल, किंवा पाडायचं असं जर बहुमताने ठरलं तर तो निर्णय उद्याच्या बैठकीमध्ये होईल। निर्णय जो व्हायचा असेल तो होईल, परंतु जरांगे पाटलांनी राज्याच्या राजकारणामध्ये आता प्रत्यक्ष उतरून निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा ते प्रवेश करतात तेव्हा त्यांना सतर्कपणे विरोधी पक्षाच्या महत्त्वाच्या गोष्टींवर, चाल आणि चलनावर आता बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे। काय आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी ज्यामुळे जरांगे पाटील फॅक्टरला मोडून काढण्याचा विचार देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी करते आहे, त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह। मित्रांनो, राजकारण हे काही सोपी गोष्ट नाही आणि मनोज दादा जरांगे पाटील हे राजकीय नेते नाहीत, ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे महाराष्ट्रातले आज ते सर्वात मोठे नेते ठरलेले आहेत। त्यांच्या पाठीमागे लाखोचा मराठा समाज आहे। एका महत्त्वाच्या मागणीसाठी हा समाज सातत्याने मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी राहतो आहे। परंतु आता एक अशी वेळ आली, असा क्षण आलाय की उद्या 2024 ला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि ज्या सरकारने मराठा समाजाला छळलं, ज्या सरकारने मराठा समाजावर लाठ्या चालवल्या, ज्या सरकारने मराठा समाजातल्या हजारो तरुणांवर गुन्हे दाखल केले, ज्या सरकारने मराठा समाजाला खोटी आश्वासनं दिली, ज्या सरकारने मराठा समाजाला गुलाल उधळायला लावला, अशा विविध सरकार पक्षातल्या लोकांची भूमिका मोडून काढायची की नाही, असा प्रश्न आता जरांगे पाटलांना आणि त्यांच्या आंदोलनाला येऊन ठेपलेला आहे। मित्रांनो, उद्या जर असा निर्णय झाला की महाराष्ट्रातल्या सगळ्या जागेवर मराठा समाजाच्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला विरोध करायचा आणि देवेंद्र फडणवीसांना विरोध करायचा, केवळ देवेंद्र फडणवीसांना आणि भारतीय जनता पार्टीला जर मराठा संघटना विरोध करू लागल्या तर त्याचा संदेश महाराष्ट्रामध्ये चुकीचा जाण्याची शक्यता आहे। आणि नेमकी ही सावधगिरीता बाळगून एक महत्त्वाचं काम भारतीय जनता पार्टी सध्या मुंबईमध्ये करते आहे की महाराष्ट्रातल्या ज्या ज्या जागेवर मनोज दादा जरांगे फॅक्टर चालण्याची शक्यता आहे त्या जागेवर एकनाथ शिंदे यांचे उमेदवार पुढे करण्याचा निर्णय झालेला आहे। अजित पवारांचे उमेदवार पुढे करण्याचा निर्णय झालेला आहे आणि शक्यतो भारतीय जनता पार्टी मनोज जरांगे फॅक्टरच्या प्रभावापासून आपल्या उमेदवारांना दूर ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। तशा पद्धतीची रणनीती, तशा पद्धतीचं तिकीट वाटप, तशा पद्धतीचं जागा वाटप धोरण आता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने स्वीकारलेलं आहे। साधारणपणे भारतीय जनता पार्टीला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जवळपास 80 जागांवर मनोज दादा जरांगे फॅक्टर महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो। त्यातही प्रभावी असलेल्या 60-65 जागा ज्या आहेत की जिथे जरांगेंचा आदेशच फायनल असेल, त्या जागांवर शक्यतो भारतीय जनता पार्टीचे उमेदवार न लढवता त्या जागेवर शिवसेना एकनाथ शिंदेचे उमेदवार लढवण्याचा निर्णय, त्या जागेवर अजित पवारांचे उमेदवार लढवण्याचा निर्णय, त्या जागेवर भारतीय म्हणजे महायुतीच्या मित्र पक्षांचे उमेदवार लढवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। आणि मग असं जर घडलं की समजा उदाहरण मराठवाड्यासाठी आपण उदाहरण घेऊया, मराठवाड्यातल्या सर्वाधिक जागेवर जर एकनाथ शिंदेचे उमेदवार भारतीय जनता पार्टीने महायुतीने दिले तर जरांगे किंवा मराठा समाज एकनाथ शिंदेचे उमेदवार म्हणून त्यांना पाठिंबा देणार आहे का?
त्यांच्या विरोधात हा समाज उभं राहणार नाही का? त्यांना पराभूत करण्याची पाडा ही भूमिका मराठा समाज घेणार नाही का? असा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सध्या उभा राहिलेला आहे. कारण महाराष्ट्रातल्या लोकांना विनाकारण असं वाटतं की मनोज जरांगे पाटील हे केवळ देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत आणि ते एकनाथ शिंदेना टार्गेट करत नाहीत किंवा ते अजित पवारांना टार्गेट करत नाहीत. मराठा असल्यामुळे एकनाथ शिंदेला आणि मराठा असल्यामुळे अजित पवारांना या मराठा आंदोलनाच्या झटक्यापासून त्या दोघांना सूट आहे. आणि त्याचंच उदाहरण बी लोक देतात की संभाजीनगर लोकसभेची जी जागा होती, ही संभाजीनगर लोकसभेची जागेला तत्कालीन संदीपान भुमरे तत्कालीन जे पैठणचे आमदार होते, त्यांच्या विरोधामध्ये मराठा समाज आक्रमक झाला नाही. उलट त्यांना मदत होईल अशी भूमिका मराठा समाजाने घेतली, अशा पद्धतीची चर्चा महाराष्ट्रामध्ये असते. आणि मग जर खरंच असं घडलं की एकनाथ शिंदे यांचे उमेदवार आहेत त्यांना पाडायचं नाही किंवा अजित पवारांचे उमेदवार आहेत त्यांना पाडायचं, केवळ भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पाडायचे, असं धोरण, असं लेचपेचं धोरण किंवा थोडंसं राजकारणातलं अपरिपक्व धोरण जर जरांगे पाटलांनी स्वीकारलं तर जरांगे पाटलांचा हेतू कधीही साध्य होण्याची शक्यता नाही. आपली लढाई, आपल्या समाजाची लढाई ही एका व्यक्तीच्या विरोधात नाही, एका व्यक्तीच्या संघटनेच्या विरोधात नाही, तर आपली लढाई सरकारच्या विरोधात आहे. हे आपल्याला आता दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. आणि जर मराठा समाजाची लढाई सरकारच्या विरोधात असेल तर मग तिथे एकनाथ शिंदे असोत की अजित पवार असोत की देवेंद्र फडणवीस असोत किंवा त्यांना मदत करणारे मित्र पक्षाचे लोक असोत, या सर्वांच्या विरोधामध्ये मराठा समाजाने ठासून आपली भूमिका घेतली पाहिजे. मग ते लढायची असेल तर त्यांच्या विरोधात लढलं पाहिजे आणि पाडायचं असेल तर त्यांना सुद्धा पाडायला पुढं आलं पाहिजे. ही मोठी गोष्ट आहे, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि त्या गोष्टीवर जरांगे पाटलांनी विचार करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. कारण भारतीय जनता पार्टी किंवा आता जरांगे पाटलांचे जे विरोधक आहेत ते सातत्याने असा प्रचार करतायत की एकनाथ शिंदेना जरांगे पाटलाचा तेवढा टोकाचा विरोध असणार नाही, अजित पवारांना विरोध असणार नाही. उलट एकनाथ शिंदेना तर मराठा समाजाची सर्वात मोठी फसवणूक केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन एका मोहिमेवर निघालेल्या मराठ्यांना खोटा गुलाल उधळायला लावून परत पाठवलेला ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे. तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये मराठा समाज किंवा मनोज जरांगे पाटील जेवढी आक्रमक असतील तेवढेच आक्रमक ते एकनाथ शिंदेच्या बाबतीत असायला हवे आहेत. आणि ते जर तसे नसतील तर मात्र या आंदोलनाकडे चुकीच्या नजरेनं पाहिलं जाण्याची शक्यता आहे. उद्याची निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आणि उद्याची जी तारीख आहे मनोज दादा जरांगे पाटलांची 20 ऑक्टोबर, या 20 ऑक्टोबरला अंतरवली सराटीमध्ये एक भूमिका ठरणार आहे. महाराष्ट्रातल्या मराठा चळवळीची ती अत्यंत महत्वाची भूमिका ठरणार आहे आणि उद्याचा दिवस हा मराठा समाजासाठी एक ऐतिहासिक दिवस असणार आहे. इतिहासामध्ये उद्याच्या दिवसाची नोंद होण्याची शक्यता आहे की या प्रचंड मोठ्या समाजाने, महाराष्ट्रातल्या अत्यंत प्रभावशील समाजाने 20 ऑक्टोबरला अमुक निर्णय घेतला आणि त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर पुढे असे झाले, अशा पद्धतीची नोंद होणार आहे. त्यामुळे निर्णय घेताना सुद्धा अत्यंत जपून, विचारपूर्वक, भावनेत न येता, लोकांच्या चेअरिंगला बळी न पडता सतत विवेक बुद्धीने उद्या जरांगे दादांना निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि हा निर्णय घेताना तिघेही डोळ्यासमोर ठेवावे लागणार आहे. सरकार म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या तिघांच्याकडे सुद्धा सारख्या भावनेतून, सारख्या भूमिकेतूनच पाहावं लागणार आहे. आपण फक्त देवेंद्र फडणवीस असं म्हणत राहिलो तर संपूर्ण महाराष्ट्रामधल्या मराठा समाजामध्ये असा संदेश जाईल की एकनाथ शिंदेच्या आमदाराला विजय करण्याचा मनोज जरांगे पाटलांचा आदेश आहे, अजित पवारांच्या आमदाराला विजय करण्याचा आदेश आहे आणि केवळ भाजपचे आमदार पाडायचे आहेत, अशी भूमिका घेऊन चालणार नाही. आपली लढाई ही सरकारच्या विरोधात आहे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे सरकार नव्हे, एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे तिघे म्हणजे सरकार, ही गोष्ट सातत्याने लक्षात ठेवली पाहिजे. आणि या तिघांच्या विरोधात समानतेनं लढण्याचा निर्णय घेतला पाहिजे किंवा जर पाडायचंच असेल तर या तिघांनाही पाडण्याची भूमिका ही मराठा समाजाची असली पाहिजे. तर या आंदोलनाची गुणवत्ता, तर या आंदोलनाचा दर्जा आणि तर या आंदोलनाचा जे आजचं महत्व आहे हे महत्व टिकून राहील. किंवा काही मतदारसंघामध्ये काही उमेदवारांना डील दिली जाते
आणि काही मतदारसंघामध्ये जाणीवपूर्वक विरोध केला जातो, अशी संदेश, अशी भूमिका समाजाने सुद्धा ठेवू नये किंवा मनोज दादांनी अशा गोष्टीच्या बाबतीमध्ये सावध असलं पाहिजे. आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या लक्षावधी मराठा तरुणांना हे आदेश दिले पाहिजेत की समानतेने सरकारकडे बघा आणि संपूर्ण सरकारला पाडा किंवा संपूर्ण सरकारच्या विरोधात लढा. जी काही भूमिका असेल ती, पण ती संपूर्ण सरकारच्या विरोधात असली पाहिजे. ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट गेल्या 4 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये चर्चेली जाते. त्यामुळं या गोष्टीवर प्रकाश टाकणे किंवा ही गोष्ट सर्वांच्या समोर आणून देणे, लक्षात आणून देणे, या महत्त्वाच्या गोष्टीकडे दादांचे लक्ष असलं पाहिजे. कारण आता अलीकडे झालंय काय की मनोज दादा जरांगे पाटलांना 24 तासापैकी अगदी 2-4 तास सुद्धा महाराष्ट्रातले लोक मोकळं सोडत नाहीत. मीडिया असेल, सातत्याने कार्यकर्ते असतील, मराठा समाज असतील, सतत त्यांच्या भोवती 24 तास त्यांना गराटा घातला जातो. आणि 10 मिनिटाचा उसंत सुद्धा त्यांच्याबरोबर चर्चा करायला किंवा त्यांच्याबरोबर एखाद्या महत्त्वाच्या विषयावर वाटाघाटी करायला सध्या वेळ मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं या ज्या गोष्टी, ही जी लाईव्ह ऐकणारे मराठा समाजाचे नेते असतील किंवा दादांच्या जवळचे कार्यकर्ते असतील किंवा दादांच्या विश्वासू सहकारी असतील, त्यांच्यापर्यंत जरी ही गोष्ट पोहोचली की आपल्याला सरकारच्या विरोधात लढायचं, आपल्याला एकट्या भारतीय जनता पार्टीच्या आणि एकट्या देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात लढायचं नाही. देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी ही आपल्या टार्गेटवर पहिल्या क्रमांकावर असेलही, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आपले एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सुद्धा असले पाहिजेत. या दोघांना जर थोडी ही डील आपल्याकडून मिळाली तर आपला हेतू कधीच साध्य होणार नाही. या दोघांच्या आड पडून एक मधली लढाई जी असते, राजकीय लढाई म्हणतो आपण त्याला, ती राजकीय लढाई देवेंद्र फडणवीस जिंकण्याची शक्यता आहे. त्यामुळं आज सर्वांनी सावध होण्याची, सावधपणे या सर्व घटनांच्याकडे बघण्याची आवश्यकता आहे. आपण नेहमी मनोज दादा आणि मनोज दादाचे कार्यकर्ते सुफळा साफ अशा प्रकारचा सध्या त्यांची घोषणा दिलेली आहे. ही घोषणा जर प्रत्यक्षात उतरवायची असेल, या घोषणेची दाहकता या सरकारला दाखवून द्यायची असेल, तर ही घोषणा सुफळा साफ, ही घोषणा सुद्धा सरसगट असली पाहिजे. आपण आरक्षण सरसगट मागतो त्या पद्धतीनं सरसगट असली पाहिजे. कोणाच्या बाबतीत डील देणारी किंवा कोणाच्या बाबतीमध्ये आपला तुपला अशा पद्धतीची भूमिका घेणारी नसावी. आणि तसे सक्त संदेश मनोजदादा जरांगे पाटलांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना सर्वांना द्यावेत. आणि ते जर दिले गेले तर खऱ्या अर्थानं या आंदोलनाची उंची कायम राहील. आणि ते देण्यामध्ये जर कुचराई किंवा हलगरीपणा झाला तर या आंदोलनाकडे उद्या संशयानं पाहिलं जाईल. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोखठोक भाष्य करण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.